हाय गाईज, मी नीलू पाटील. हाय बजाज शोरूम CJ बजाज. माझी बाईक आहे MH46 CS 7673. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की CJ बजाज न्यू पनवेल यांची लुटमार चालू आहे एका गोष्टीवरून. तर माझ्या बाईकची 3 प्री सर्व्हिसिंग होत्या. प्रत्येक सर्व्हिसिंगला मी त्यांना म्हणलं होतं माझा ऑइल लिकेज आहे. 2 सर्व्हिसिंगला त्यांनी मला सांगितलं होतं की ऑइल लिकेज नाही आहे, तर मॉइश्चर पकडलं आहे म्हणून. आणि तिसऱ्या सर्व्हिसिंगला पण मी तेच कारण सांगितलं, तर त्यांनी ऐकलं नाही आहे. त्यांनी मला गाडी वॉश करून दिली. जिथं ऑइल सांडलं आहे ना तिथं मला त्यांनी गाडी वॉश करून दिली. म्हटलं ऑइल लिकेज नाही आहे म्हणतात, असं म्हटलं आलं मला. आणि नंतर मी त्यांच्या साहेबांना फोन केला, जे कोण ते सुर्वे, कॉल केला. साहेब असा प्रॉब्लेम आहे, माझ्या गाडीचा ऑइल लिकेज आहे. मी तिला सांगितलं होतं प्री सर्व्हिसिंगला, तर त्यांनी काय माझं ऐकलं नाही. ते म्हणलं पहिले तुम्हाला गाडी लगेच शोरूमला आणायला लागेल. तर मी गाडी आणली होती शोरूमला दिवाळीच्या आधी. दिवाळीची गाडी आधी आणली होती, दिवाळीच्या आधी आणली. दिवाळी याचे शोरूमवाले काय म्हणले मला, हरीश पाटील आणि त्याचे दुसरे एक पार्टनर होते. ते मग काय म्हणले का आता सध्या लोड आहे, तुम्ही 3-4 दिवस दिवाळीनंतर गाडी आणा. दिवाळीनंतर गाडी आणली, नंतर दसरा आला. दसऱ्याला ते काय म्हणले आमच्या लोड आहे आधी गाड्यांचा, तुम्ही गाडी नंतर घेऊन या. असं करता आहे. मला दिवस घालवले जास्त, आणि यांनी काय माझ्या गाडीचं काम करून दिलेलं नाही आहे. आणि सुर्वे साहेब काय म्हणले, ते गाडी पहिलं आपल्या शोरूमला पाठवायला लागेल, कारण त्याची कॉईल उलटी असेल म्हणून. नंतर बोलले नाही, कॉईल उलटी नाही आहे म्हणून. ते काय गाडीमध्ये ठेवून घेतलेली नाही ब्रेकडाऊनमध्ये. आणि अशा प्री सर्व्हिस झाल्यानंतर आता आणि ते प्रॉब्लेम अजून तुझं चालू आहे स्टार्ट टू एंड. नवीन गाडी प्रॉब्लेम चालूच आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, ऑइल लिकेज आहे पूर्णपणे. इंजिन ऑइल लिकेज आहे. स्टार्ट टू एंड हे प्रॉब्लेम चालूच आहेत कंटिन्यू जेव्हा बाईक घेतल्यापासून. पण त्यांनी मला हुडकावून लावले, त्यांनी काय माझ्या गाडीचं काम केलेलं नाही आहे. आणि आत्ता जर तेव्हा मी त्याविषयी आलो पेड सर्व्हिसिंगला. आता म्हणजे 3 सर्व्हिसिंग फ्री झालेले आहेत. पेड सर्व्हिसिंगला आलो. त्यांनी काय म्हणलं मला काय क्लच पेट गेले माझ्या गाडीचे, म्हणजे क्लच पेट टाकायला मी आलो आहे. ठीक आहे, क्लच पेट गेले असेल ते नॉर्मल गोष्ट आहे, क्लच पेट जाऊ शकतो. गाडी चालवल्यामुळे आपण क्लच ब्रेक दाबतो, क्लच पेट जाऊ शकतात. आणि त्यांनी काय मला म्हणलं ते ऑइल सांडलं आहे ना, त्या पॅकिंग गॅसकेट असतात त्या चेंज करायला लागतील. तर पेड सर्व्हिसिंगला तुम्ही त्या चेंज करू शकता. तर प्री सर्व्हिसिंगला का नाही चेक केली माझी, का ते भाग खोलला नाही ते माझा, ऑइल कशामुळे केलं काय नाही. मग ही आहे CJ बजाज न्यू पनवेल यांची लूटमार चालू, गरीब लोकांची लूटमार चालू आहे यांची. तर आता तुम्ही पॅकिंग टाकू शकता, तर त्याच्यावर सील टाकू शकता लिकेज असल्यामुळं. त्यावेळी ते मला ते खोलून का नाही चेक केलं, तेव्हा का मला अडकून लावलं, का बोले मॉइश्चर पकडला आहे. एकदा गाडीवर मला पाणी मारून दिला नाही होतं, ऑइल लिकेज नाही म्हणतात. आणि गाडी नवीन घेताना हा प्रॉब्लेम चालू आहे माझा. तरी या लोकांनी माझं ऐकलेलं नाही आहे. त्यात सामील आहेत हरीश पाटील, त्यांची कोण आहेत गाडी घेणारे सुपरवायझर, कोण आहेत गाडी घेणारे सुपरवायझर लिहून घेतात ते हरीश पाटील. आणि त्यांचे ते पार्टनर दुसरे, त्यांचं नाव ना तर लक्षात माझ्या. आणि त्यांचे साहेबांनी सुद्धा माझं ऐकून घेतलेलं नाही आहे. सुर्वे कोणतरी होते, त्यांचं नाव आहे सुर्वे. आणि गाडी माझी मध्ये बंद पडायची. सुर्वे यांचं म्हणणं काय होतं, गाडी बंद पडते ना, पण आता तर बंद नाही पडत ना. त्याने म्हटलं माझी गाडी म्हणजे बंद पडते, त्याला आता तर बंद नाही पडत ना. त्याने म्हटलं बंद पडते, मी गाडी एकदा शोरूम दाखवा ना, शोरूमला नाही कंपनीला पाठवा ना माझी गाडी पुढे, प्रॉब्लेम आहे म्हणून. त्याने का माझं ऐकून घेतलेलं नाही या गोष्टी. मी या गोष्टीवर निषेध करतो आहे की यांच्यावर काही करता आलं पाहिजे. गरिबांची लुटमार चालू आहे. बजाज शोरूम CJ बजाज न्यू पनवेल. मी तुमचा नीलू पाटील. शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, गरीब माणसावर अन्याय झाला नाही पाहिजे. धन्यवाद.